शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण काळाच्या प्रकारांची अजून उदाहरणं बघणार आहोत आणि तसंच काळाचे वेगवेगळे उपयोग पाहणार आहोत, विशेष असे उपयोग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आता एकच क्रियापद काळांचे जे उपप्रकार आपण शिकलेले आहोत, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. तर एक क्रियापद घेऊन उदाहरणार्थ लिही असं जे लिह हे जे क्रियापद आहे, मूळ धातूचं रूप आहे, तर हे क्रियापद घेऊन आपण ते काळाच्या वेगवेगळ्या उपप्रकारात चालवून बघूया. लिह या धातूची सर्व काळातली रूप. तर सर्वप्रथम साधा वर्तमान काळ. मी निबंध लिहितो अथवा मी निबंध लिहिते हा झाला साधा वर्तमान काळ. आता अपूर्ण वर्तमान काळ पाहू आपण. मी निबंध लिहित आहे. पूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहिला आहे हा पूर्ण झाला. आता रीती वर्तमान काळ पाहूयात. मी निबंध लिहित असतो अथवा मी निबंध लिहित असते. तर लिह हे जे धातूचं रूप आहे त्यातलं वर्तमान काळातलं चारी उपप्रकार आपण त्यात चालवून पाहिलं. आता आपण भूतकाळ पाहूया. साधा भूतकाळ. मी निबंध लिहिला. परत सांगते, साधा भूतकाळ जर आपण घेतला, लिह हा धातू घेतला, तर मी निबंध लिहिला. अपूर्ण किंवा ज्याला चालू भूतकाळ असं म्हणता येईल, त्यात कसं लिहिणार आपण? त्यात काय म्हणणार? मी निबंध लिहित होतो. आता पूर्ण भूतकाळ पाहूया. मी निबंध लिहिला होता. रीती भूतकाळ. रीती भूतकाळात आपण म्हणणार मी निबंध लिहित असे. हे भूतकाळातली चारी उपप्रकार आपण पाहिले. आता भविष्यकाळ. लिह हा धातू. साधा भविष्यकाळ. मी निबंध लिहीन. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. मी निबंध लिहित असेन. पूर्ण भविष्यकाळ. मी निबंध लिहिला असेल. रीती भविष्यकाळ. मी निबंध लिहित जाईन. झाली लिह या धातूची सर्व काळातली रूपं. आता आपण काळांचे विशेष उपयोग काय आहेत ते बघूया. आपण 3 काळ पाहिले, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याचे पोटप्रकारही आपण पाहिले. तर भाषेचा व्यवहार करताना काळांचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आपल्याला दिसतो. शिवाय त्यातही काही विविध सूक्ष्म आढळतात. कारण भाषेचा अभ्यास करताना हे आता आपल्याला काळाचे जे काही विशेष उपयोग आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. तर सुरुवात आपण वर्तमान काळापासून करूया. पहिला विशेष उपयोग म्हणजे सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले विधान वर्तमान काळात करतात, ज्याला स्थिर सत्य असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्याला अल्टिमेट ट्रूथ्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ही जी विधानं आहेत, स्थिर सत्य, ही वर्तमान काळात शक्यतो केली जातात. सूर्य पूर्वेला उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता
भूतकाळातील काही घटना जेव्हा आपण वर्तमान काळात सांगतो, ज्याला ऐतिहासिक वर्तमान काळ असा त्याचा उपयोग सांगता येईल. उदाहरणार्थ अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, म्हणजे म्हणाला या अर्थाने. तर त्यावेळेस आपण लिहिताना असं लिहितो की अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. आता तिसरा आपण उपयोग बघूया. जेव्हा आपण लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शवतो तेव्हा सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित म्हणजे जवळचा, अंतर्भूत किंवा अंगभूत असं म्हणता येईल, ज्याला इंग्लिशमध्ये एम्बेडेड असं म्हणतात. तर अशा जेव्हा आपण क्रिया दर्शवतो तेव्हा आपण वर्तमान काळच वापरतो. उदाहरणार्थ तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. म्हणजे काय, तर तुम्ही पुढे व्हा, मी मागून येईनच या अर्थाने. तर अशा वेळेस आपण वर्तमान काळ वापरतो. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. चौथा उपयोग आहे जेव्हा आपण अवतरण देतो, म्हणजे कुणाच्या तोंडचं वाक्य जेव्हा आपल्याला सांगायचं असतो, जेव्हा आपण अवतरण चिन्ह घालतो तेव्हा आपण वर्तमान काळाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. आता हे अवतरणात लिहिलेलं आहे, अवतरण चिन्ह घालून हे वाक्य लिहिलेलं आहे आणि वर्तमान काळ वापरून आपण ते दाखवतो की हे कोणाच्या तोंडचं वाक्य असल्यामुळे आपण ते अवतरणात लिहितो आणि वर्तमान काळाचा वापर आपण इथे करतो. आता काही वेळेस जेव्हा लगतचा भूतकाळ आपल्याला सांगायचा असतो, ज्याला आपण उपयोगात असं म्हणता येईल की सन्निहित भूतकाळ, जवळचा भूतकाळ सांगतो, तेव्हा आपण काय म्हणतो. उदाहरण घेते, मी बसतो तोच तुम्ही हजर. मी बसतो याचा अर्थ मी नुकताच बसलो होतो, तेवढ्यात तुम्ही हजर झालात. तर बसतो म्हणजे थोडक्यात बसलो तेव्हा तुम्ही हजर. तर त्याला लगतचा भूतकाळ जेव्हा आपण सांगायचा असतो आपल्याला, तेव्हा आपण वर्तमान काळच वापरतो बोलीभाषेत. मी बसतो तोच तुम्ही हजर. तर हा एक उपयोग आहे. आणि रीती वर्तमान काळ आपण जेव्हा एखादी क्रिया नेहमीच घडत असते अशा अर्थी जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण वर्तमान काळात ते सांगतो. उदाहरणार्थ तो नेहमीच उशिरा येतो, म्हणजे तो नेहमीच उशिरा येत असतो या अर्थी आपण तो नेहमीच उशिरा येतो. इथे वर्तमान काळाचा आपण उपयोग पाहिला. आता भूतकाळाचे काही असे विशेष उपयोग आपण पाहूया. भूतकाळ जेव्हा आपण ताबडतोब घडणाऱ्या क्रिया आहेत तेव्हा आपण सन्निहित भविष्यकाळ वापरतो, पण दर्शवतो आपण भूतकाळच. कसं ते पहा. उदाहरणार्थ आहे, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. मी आलोच म्हणजे येईन या अर्थाने. मी येईन म्हणजे हा झाला खरं तर भविष्यकाळ, पण मी आलोच. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. तर थोडक्यात ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबाबत आपण असा भूतकाळाचा वापर केला. जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने पूर्ण होणार हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला खात्री आहे, तेव्हा आपण भूतकाळ वापरतो. उदाहरणार्थ जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. ही खात्री आहे, निसंशय भविष्यकाळ जेव्हा असेल आणि खात्री आहे आपल्याला एखादी क्रिया घडणार आहे, तेव्हा आपण जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. हा एक उपयोग झाला. तिसरा, जे एखादी गोष्ट जेव्हा संभवते असं आपल्याला म्हणायचं आहे, म्हणजे संकेतार्थ, तर तेव्हा आपण भूतकाळ वापरतो. पाऊस आला तर ठीक, म्हणजे पाऊस येईल तेव्हा ठीक या अर्थाने. पाऊस आला तर ठीक. जिथे एखाद्या गोष्टीचा संभव आहे तेव्हा आपण भूतकाळ वापरला. आणखीन एक उपयोग म्हणजे वर्तमान काळातली जेव्हा अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे तेव्हा आपण भूतकाळ वापरतो. कसा, तो पहा तुझा मित्र आला. आला म्हणजे येत आहे या अर्थाने, पण वर्तमान काळातली पण अपूर्ण क्रिया आहे. तो पहा तुझा मित्र आला. इथे आपण भूतकाळाचे उपयोग बघितले. आता भविष्यकाळात तसं सोपं आहे, आपल्याला कळतं की जेव्हा संकेतार्थ आहे त्यात काही, तेव्हा आपण भविष्यकाळ वापरणार. तू मदत देशील तर मी आभारी होईल. हे आपण भविष्यकाळ, तिथं आपण संकेतार्थ असला तर भविष्यकाळात ते आपण वाक्य बोलतो. तू मदत जेव्हा देशील, थोडक्यात तू मदत देशील तर मी आभारी होईन. किंवा अशक्यता दर्शवताना आपण म्हणतो सगळेच वेडे कसे असतील, अशक्यता आहे, तर आपण ते अशक्यता भविष्यकाळातनं दर्शवतो.
सगळेच वेडे कसे असतील आणि प्रश्नचिन्ह उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. तर भविष्यकाळ अजून एका वेळेस आपण वापरतो जेव्हा एखादी गोष्ट घडण्याचा किंवा असण्याचा संभव आहे, तेव्हा संभव असताना आपण भविष्यकाळ दर्शवतो वाक्यात. गुरुजी आता शाळेत असतील, म्हणजे ते तिथं असण्याचा संभव आहे म्हणून आपण भविष्यकाळ वापरला असतील. तर हे भविष्यकाळाचे उपयोग होते. थोडक्यात वर्तमान, भूत, भविष्य या तिन्ही काळांचे नेहमीच्या वहिवाटीतले किंवा बोलीभाषेतले जे काही संकेत आहेत, जे काही उपयोग आहेत ते आता आपण पाहिले. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.